Let us pray. पण प्रार्थना करूया. We need the word of God. आपल्याला देवाचे वचन पाहिजे. Amen. आमेन. We need the light of God. आपल्याला देवाचा प्रकाश पाहिजे. Don't starve yourself without the word. आणि वचनाशिवाय स्वतःची भूकमार करू नका. Amen. आमेन. What will help you आणि जी गोष्टी तुमची मदत करणार आहे during the time of challenges is आणि आव्हानाच्या वेळेमध्ये the nourishment of the word वचनाचं पालन पोषण आपल्याला पाहिजे. and taking care of your soul life. आणि आपल्या जीवाची आपण काळजी घेतली पाहिजे. Amen. Amen. Nothing happens suddenly. अचानक काय होत नाही. You know what I'm teaching you is what Holy Spirit taught me. आणि जे मी तुम्हाला शिकवत आहे ते पवित्र आत्म्याने मला शिकवले आहे. And so many years I've been counseling with people. आणि एवढ्या वर्षापर्यंत मी लोकांबरोबर सल्ला करत आहे. And through those experiences, Holy Spirit has taught me much. आणि अनुभवाद्वारे पवित्र आत्म्याने मला खूप गोष्टी शिकवल्या आहे. I've learned many things. आणि मी खूप गोष्टी शिकलो आहे. So if you keep coming, म्हणून जर तुम्ही येत राहिले you will benefit. तुम्हाला फायदा होणार. Amen. आमेन. Okay. Father, we thank you पिता आम्ही तुला धन्यवाद for who देतो you are. की तुम्ही कोण आहे म्हणून. You are our creator. तू आमच्या निर्माण करता आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Though you are our Father, जरी तू आमच्या पिता आहे but we know you are our God, पण आम्हाला माहिती आहे तू आमच्या देव आहे. our creator. आमच्या निर्माण करता आहे. You know all. आणि तुला सर्व काय माहिती You आहे. see all. आणि तुम्ही सर्व गोष्टी पाहत आहे. You hear all. आणि तुम्ही सर्व गोष्टी ऐकत आहे. We know that. आम्हाला हे गोष्टी माहिती आहे. Nothing is hidden from you. आणि कुठल्याही गोष्टी तुझ्यापासून लपलेला नाही. We can hide many things from people, आम्ही लोकांपासून खूप गोष्टी लपवू शकतो but we can hide nothing from you. पण तुझ्यापासून आम्ही काहीही लपवू शकत नाही. Thank you, Father. धन्यवाद पिता. That makes us humble. आणि ही गोष्टी आम्हाला नम्र करतो. Thank you, Jesus, धन्यवाद प्रभू येशू. our most precious Lord. आमच्या खूपच मूल्यवान प्रभू. Holy Spirit taught me that Jesus is the lamb of sacrifice. पवित्र आत्माने मला शिकवले की येशू बलिदानाचा कोकरा आहे. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. We are learning many things from Holy Spirit. आणि पवित्र आत्माकडून आम्ही खूप गोष्टी शिकत Thank आहे. you, Holy Spirit, you're our teacher. धन्यवाद पवित्र आत्मा तू आमचा शिक्षक आहे. You have brought God's life, God's power in us. आणि देवाचे जीवन देवाचे सामर्थ्य तुम्ही आमच्यामध्ये आणले आहे. We welcome you. आम्ही तुझं स्वागत करतो. I thank you for each and everyone who has come here एकोणेक व्यक्ती जे इथे आले त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. to hear the living word, तुझं जिवंत वचन ऐकण्यासाठी. life-giving word. जीवन देणारा वचन And ऐकण्यासाठी. you're going to speak to all of us. आणि तू आम्हा सर्वांशी बोलणार आहे. And we know according to the Bible, आणि आम्हाला माहिती आहे पवित्र शास्त्रानुसार you minister yourself by your word. आणि तू आमची सेवा करत आहे तुझ्या वचनाने. Even healing. आणि आरोग्य देखील. For the Bible says, कारण शास्त्र म्हणत God आहे sent His word and healed them. देवाने त्याचे वचन पाठवून त्यांना आरोग्य दिले. Thank you, Father. धन्यवाद पिता. We resist the devil in Jesus' name. आम्ही शैतानाचा विरोध करतो येशूच्या We नावाने. don't tolerate darkness. आम्ही अंधकाराला सहन करत नाही. In Jesus' name. येशूच्या We don't नावाने. partake, we don't side evil. आम्ही वाईटाच्या सहभागी होत नाही. वाईटाच्या बाजू घेत नाही. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Amen. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. You know, when I talk about evil, I'm very strict. जेव्हा आम्ही वाईटाविषयी बोलतो तेव्हा आम्ही खूप कडक आहे. You know, some people may think, oh, why pastor is very strict, some. आणि काय लोक असं विचार करणार की पास्टर एवढा कडक का आहे. Because Holy Spirit told me, कारण पवित्र आत्म्याने मला सांगितले tell my people, की माझ्या लोकांना सांग they must not tolerate darkness. की त्यांनी अंधकार सहन करू नये. I don't tolerate darkness. मी अंधकाराला सहन करत नाही. Amen. आमेन. You know, let us not think we should be always be humble. आपण No. असं विचार करू नये की आपण नेहमी नम्र असलं पाहिजे In असं the नाही. area of darkness, we are violent. अंधकाराच्या भागामध्ये आम्ही हिंसक The आहोत. Bible says the violent take it by force. आणि शास्त्र म्हणत आहे जे आक्रमक आहे ते आक्रमक रित्या ते बलजबरीने ते गोष्टी घेत आहे. Amen. आमेन. There are some emotions that are
right if you use it in a right way. आणि काय भावना बरोबर आहे जर आपण त्याचा योग्य रीतीने उपयोग केला That's why तर. it says be angry but don't sin. म्हणून शास्त्र म्हणत आहे की तुम्ही रागिष्ट व्हा पण पाप करू So नका. there are some areas we can be angry, म्हणून असं काय भाग असेल जिथे आपण रागिष्ट होऊ but शकतो yet we don't sin. तरी आम्ही पाप करत नाही. Regarding evil, आणि वाईटाविषयी we are not passive, we are active. आम्ही निष्क्रिय नाही पण आपण सक्रिय आहे. Amen. आमेन. Because we show, कारण आपण दाखवतो we don't tolerate darkness. की आम्ही अंधकाराला सहन करत In नाही Jesus' name. येशूच्या नावात. So we don't tell the devil, म्हणून आम्ही- please devil, please go. We don't say like that. म्हणून आपण शैतानाला बोलत नाही की कृपा करून शैतान तू निघून जा असं आपण बोलत नाही. Get out निघ बाहेर in Jesus' name. येशूच्या नावात. You know, when I was new in the Lord, जेव्हा आम्ही प्रभूमध्ये नवीन होता that time we were taught like that. तेव्हा आम्हाला असं We शिकवण must मिळालं respect the devil. आपण शैतानाचा आदर केला पाहिजे. Praise God. पण प्रभूची स्तुती असो. I left all that and came to Holy Spirit and learned many things. आणि मी जुना पोटली सोडून पवित्र आत्माकडे येऊन खूप नवीन And गोष्टी I've शिकले learned many things आणि मी खूप नवीन गोष्टी शिकल्या आहे which I have not even shared with you. जे मी तुमच्या बरोबर बोलले देखील नाही. That's why I told you. म्हणून मी तुम्हाला सांगितले. As the Lord leads, I'm going to make a team आणि जसं प्रभू बोलणार आहे तसं मी एक व्यवहार करणार आहे. to teach you the depth तुम्हाला सविस्तर गोष्टी शिकवण्यासाठी and teach you some prayers which are the most powerful. आणि असं काही प्रार्थना तुम्हाला शिकवणार आहे जी खूपच सामर्थ्यशाली आहे. But I cannot teach openly पण मी उघडेपणाने तुम्हाला शिकवण देऊ because शकत नाही. your soul must be clean. कारण तुमचा जीव शुद्ध असला पाहिजे. Otherwise the devil can take advantage. नाहीतर शैतान तुमचा फायदा घेऊ शकतो. Okay. Let me talk about fear. आता मी तुमच्याशी Because, भीतीविषयी you बोलतो. know, I've counseled with many people मी अनेक लोकांबरोबर सल्ला केला आहे and when I was praying for them, आणि जेव्हा मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत Holy होता Spirit let me know they have fear. पवित्र आत्माने मला असं कळवले की त्यांच्यामध्ये भीती आहे. Fear will destroy your health. आणि जो भीती आहे तुमच्या तब्येतीचा नाश करणार It will rob your immunity. आणि तुमच्या प्रतिरोधक शक्तीची चोरी करणार. It is the worst. आणि भीती खूपच वाईट आहे. I've seen fear close by. आणि मी भीतीला अगदी जवळून पाहिलेला The आहे. spirit of fear. भीतीच्या आत्माला It robs your health. तुमच्या आरोग्याची चोरी करतो. And Holy Spirit told me there are different forms of fear. आणि पवित्र आत्म्याने सांगितले की भीतीच्या वेगवेगळा रूप आहे, आकार आहे. Even hidden fear. आणि लपलेला भीती देखील आहे. Uncommon fear. आणि ज्या भीतीच्या आपल्याला माहिती नाही त्याच्याविषयी देखील. Many forms of fear. आणि भीतीच्या अनेक रूप आहे. It's a spirit. आणि भीती एक आत्मा आहे. Fear is actually from hell. आणि भीती खरोखर नरकातून आहे. Though the Holy Spirit taught me there are two kinds of fear. जरी पवित्र आत्माने मला शिकवण दिले की दोन प्रकारच्या भीती आहे. The positive kind, एक सकारात्मक भीती which leads us in the righteous path of God. जो आपल्याला देवाच्या नीतिमत्वाच्या मार्गावर चालवतो. So that we must keep. म्हणून तो जो सकारात्मक भीती आहे ते आपण ठेवले पाहिजे. But there's a negative kind of fear. पण एक नकारात्मक प्रकारच्या भीती That's आहे of the devil. आणि तो शैतानाचा आहे. That we must not keep. आणि तो नकारात्मक भीती आपण ठेवू नये. Now, this subject is very big, आणि हा विषय खूप मोठा आहे. but I've seen during this time, पण मी ह्या काळामध्ये पाहिले आहे because of this negative information ह्या नकारात्मक सूचनामुळे in the माहितीमुळे world today, आणि जो जगामध्ये आपल्याला नकारात्मक सूचना मिळत आहे त्याच्यामुळे this has instilled so much fear, ह्या गोष्टीमुळे लोकांच्या मनात खूप भीती आलेली आहे. especially in the hearts of those who are not rooted in the word. आणि विशेष करून त्या लोकांच्या हृदयामध्ये जे वचनामध्ये मुळावलेले नाही, स्थिर नाही, Those who are not grounded in the word. जे वचनामध्ये मुळावलेला नाही. Though many have learned many lessons during this pandemic, जरी ह्या महामारीच्या वेळेमध्ये अनेक लोकांनी अनेक धडा शिकले आहे. many have become faithful to God. अनेक लोक देवाकडे विश्वासू झाले आहे. Even the backslidden have come back to God. आणि जे पतन पावलेले आहे ते देखील प्रभूकडे आले आहे. Those who never gave priority to God जे देवाला कधी प्राधान्य दिले नाही have learned lessons. त्यांनी धडा शिकले आहे. But on the other side, पण दुसऱ्या बाजूला some have become more hard-hearted, काही लोक अजून कठोर हृदयाचे झाले आहे. which has prompted God जे देवाला सुचवले आहे to deal with them in a different way.
की देवानी त्यांच्याबरोबर एक वेगळ्या रीतीने हाताळले पाहिजे, व्यवहार केले पाहिजे. If these things cannot change you जर ही गोष्टी तुम्हाला बदलू or शकत bring नाही you to God, किंवा तुम्हाला प्रभूकडे परत आणू शकत नाही, then there needs to be something more. मग त्यांना अधिक काय गोष्टीची गरज आहे प्रभूकडून. That is what God is going to do. आणि असंच देव करणार आहे. Because He wants us back. कारण देवाला पाहिजे की आपण परत If त्याच्याकडे आलो God पाहिजे. has placed us during this time, जर प्रभूने आपल्याला ह्या काळामध्ये ठेवले आहे He has a plan and purpose and destiny to be fulfilled. आणि त्याच्याकडे एक योजना आहे, हेतू आहे, एक नियती आहे पूर्ण करण्यासाठी, He will not let us go. आणि तो असंच आपल्याला सोडून देणार नाही. Amen. आमेन. He will do it through us. आणि देव आपल्याद्वारे ती गोष्टी करणारच आहे. Because that is God's destiny for a life. कारण ती देवाची नियती आहे आपल्या जीवनासाठी. You don't know, you carry a blessing for someone आणि तुम्हाला माहिती नाही की तुम्ही दुसऱ्यांसाठी एक आशीर्वाद वाहत आहे and they carry a blessing for you. आणि इतर लोक तुमच्यासाठी एक आशीर्वाद वाहत आहे. Not only in the matter of money, फक्त पैशाच्या बाबतीत नाही, even a little encouragement, आणि थोडा प्रोत्साहनमध्ये देखील, counseling, सल्लामध्ये देखील, a word of prayer, आणि प्रार्थनेच्या एक शब्दाने a देखील, smile, एक स्मितद्वारे something good काहीतरी चांगलं you have for someone. तुमच्याकडे काहीतरी चांगलं आहे And as दुसऱ्यांसाठी. you give, आणि जसं तुम्ही देत राहणार, your need will be fulfilled. तुमची जी गरज आहे ती पूर्ण होणार. An isolated Christian can never be blessed. आणि एक एकटा राहणारा ख्रिस्ती कधीच आशीर्वादित होऊ Because God शकत has नाही. not made us that way. कारण प्रभूने आपल्याला असं बनवले नाही. When God made Adam, जेव्हा देवाने आदामच्या निर्माण He केला, didn't just make Adam. त्यांनी असंच आदामच्या निर्माण केला नाही. In fact, in Adam was Eve. आणि आदाममध्ये हव्वा होती, The quality of the woman was in the man. आणि स्त्रीचा जो गुण होता मनुष्यामध्ये होता, But God separated it. पण देवाने वेगळा केला. The woman's quality. आणि स्त्रीचा गुण देवाने वेगळा केला. Why? का? To have companion. जेणेकरून त्यांचे जोडी असेल. God wants that way. आणि देवाला असं पाहिजे, Someone to go alongside with you. कुणीतरी तुमच्या बरोबर चालले पाहिजे, Someone to pray for you. कुणीतरी तुमच्यासाठी असले Someone पाहिजे, to प्रार्थना, encourage you. कुणीतरी पाहिजे तुम्हाला Someone प्रोत्साहन to द्यायला, bless you. कुणीतरी तुम्हाला आशीर्वाद दिले The पाहिजे. quality the woman has, man does not have. आणि जो स्त्रीमध्ये गुण आहे तो मनुष्यामध्ये नाही, पुरुषमध्ये नाही. The quality that man has, the woman does not have. आणि पुरुषामध्ये जो गुण आहे तो स्त्रीमध्ये नाही. Why? का? So that we can meet one another's needs. जेणेकरून आम्ही एकमेकांच्या गरजांना पूर्ण करू शकतो. That's the way God made us. आणि असं प्रकारे देवाने आपल्याला बनवले आहे. We cannot live independent lives. आपण एकटा जिवंत एकांत जीवन जगू शकत नाही. We have to be dependent on one another. आपण एकमेकांवर आधारित असले पाहिजे. Even those who have gifts and talents. आणि ज्यांच्याकडे गुण आहे, कसब आहे, You know, this is the problem in the Christian circle. आणि ख्रिस्ती वर्तुळमध्ये ही They समस्या, don't know about talents and gifts. त्यांना जे देणगी आणि जे कसब आहे त्यांच्याविषयी माहिती The नाही. moment they have a talent or gift, आणि ज्या क्षणी त्यांच्यामध्ये कसब व गुण असतो, they think they have a calling त्यांना वाटतं की त्यांच्याकडे पाचारण आहे, and they separate themselves. आणि मग ते स्वतःला वेगळं No. करतात. नाही, Calling is different. आणि पाचारण वेगळी आहे, Your talent and gifting is different. आणि जे कसब आणि जे देणगी देवाने तुम्हाला दिलेली आहे ती वेगळी आहे. This is a full-time calling. आणि ही पूर्ण वेळेच्या पाचारण आहे. So gifted people also should be in the church. म्हणून ज्यांच्याकडे दान आहे, देणगी आहे, ते देखील मंडळीमध्ये असले Using the पाहिजे, gifts. आणि त्यांनी आपल्या दानाचा उपयोग केला If पाहिजे. I'm a musician, जर मी एक संगीतकार आहे I'm gifted a musician, आणि मला एक संगीतकाराचा गुण I दिलेला, cannot start a one church. No, आणि no, मी no. माझ्या स्वतःच्या मंडळी सुरू करू शकत नाही. You don't have a calling. तुमच्याकडे पाचारण You have नाही. a gift to be a तुमच्याकडे blessing to those who are the called ones. आणि तुमच्याकडे एक देणगी आहे, आशीर्वाद व्हायला त्या लोकांसाठी ज्यांना बोलवले गेले आहे. There's so much confusion. आणि खूप गोंधळ आहे. And Holy Spirit has taught me many things. आणि पवित्र आत्म्याने मला अनेक गोष्टी That's शिकवल्या why I'm आहेत. sharing in during all the messages. You must hear म्हणून it. माझ्या सर्व संदेशामध्ये मी Okay. तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही ऐकले पाहिजे. So during this time, म्हणून ह्या वेळेमध्ये many under stress अनेक लोक तणावाखाली आहे and fear, आणि भीतीखाली आहे, including even little children. आणि लहान लेकरांमध्ये देखील. You have heard many testimonies. आपण खूप साक्षी ऐकली आहे.
how the children were delivered and after I prayed for them. आणि कसं लेकरांची सुटका झाली जेव्हा पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना Because when केली. I pray, कारण जेव्हा मी प्रार्थना करतो, Holy Spirit not only makes me to pray, पवित्र आत्मा फक्त मला प्रार्थना करायला but लावत He नाही, leads me to counsel. पण पवित्र आत्मा मला चालवतो की मी त्यांच्याबरोबर सल्ला केला पाहिजे, What is their problem? की त्यांची समस्या काय आहे. Based on that, I counsel. आणि त्याच्या आधारे मी त्यांच्याशी सल्ला करतो. Some people may not like it, काय लोकांना ही आवडणार नाही, but that's the truth. पण ही खरी गोष्टी आहे. You need the word of truth, तुम्हाला सत्याच्या वचनाची गरज आहे, even if it offends you. जरी ती तुम्हाला नाराज करत आहे तरीही. Amen. आमेन. Do you know that stress and fear is the number one cause of depression? आणि तुम्हाला माहित आहे की तणाव व भीती एकुलता एक कारण आहे नैराश्यासाठी Heart attack, आणि हृदय विकाराच्या झटकासाठी breathing problems, आणि श्वास घेण्याच्या समस्यासाठी and even death. आणि मृत्यूसाठी. So many sicknesses which people have come to me for prayer, आणि अनेक लोक जे माझ्याकडे आले आहेत त्यांच्यामध्ये जे अनेक आजार होते it started with fear. ती भीतीने सुरू झाली. And there are other things which I will not share with you. आणि इतर गोष्टी आहेत जे मी तुमच्याशी बोलणार नाही. There are reasons for that. आणि त्याच्यासाठी कारण आहे. But fear, anxiety is the number one cause of sickness and disease. पण भीती व कळकळ आणि चिंता ती एकुलता एक कारण आहे आजार व रोगासाठी. I've seen when I prayed, आणि मी पाहिले जेव्हा मी rebuking that fear with counseling, आणि जेव्हा मी त्या भीतीला धमकावले सल्ला they बरोबर were healed. त्यांना आरोग्य Now, मिळाले. just yesterday, आणि कालच. yesterday आणि कालच in Pimpri Church, पिंपरी चर्चमध्ये when young, not girl, she was a girl, but she is a mother, no, of a child. You don't know, child. Actually, you were not there. A mother. आणि एक आई. Yeah, Shakaina knows it. Yeah, okay. A mother, and Ek ai. Shakana's friend only, I think so she is. आणि शकानाची She had मैत्रीण. tumor, no, in her breast. Yeah, tumor, lump. Okay, आणि तिला- lump in her breast. आणि तिच्या स्तनामध्ये गाठ होती. And last week I prayed. आणि मागच्या आठवड्यात मी प्रार्थना केलो I rebuked that fear. आणि त्या भीतीला धमकावले. The Holy Spirit said this is in relationship with fear, पवित्र anxiety. आत्म्याने मला सांगितले की हा जो आजार तिला आहे ते भीती व And कळकळमुळे last आहे. week she came. आणि Yesterday she came कालच ती आली with a doctor's report. आणि डॉक्टरचा रिपोर्ट घेऊन आली. I told Shakana, click that photo too. आणि फास्टाने शकानाला सांगितले ते देखील फोटो काढून घे. And it was not there at all. आणि ती स्तनामध्ये मुळीच घाट नव्हती. We have recorded that. See, we have heard so many testimonies. आणि आपण किती साक्षी ऐकल्या आहे. So Holy Spirit tells me to counsel. म्हणून पवित्र आत्मा मला सांगतो की त्यांच्याशी सल्ला कर. Because I have seen कारण मी पाहिले आहे most of the problems is in relation to fear, anxiety. कारण अनेक जी समस्या आहे ती भीती व कळकळ बरोबर जुडलेली And आहे. during this time, especially that breathing trouble. आणि ह्या काळामध्ये विशेष करून श्वास घेण्याची समस्या लोकांना आहे. The fear first brings that breathing problem. आणि भीती प्रथम श्वास घेण्याची समस्या आणतो. There is a brother in Pimpri आणि एक पिंपरीमध्ये एक भाऊ आहे who always comes to me for prayer जो नेहमी पास्टांकडे येत आहे with प्रार्थनासाठी. a heart problem. आणि त्याला हृदयाची समस्या आहे. After I counsel and pray, आणि सल्ला व प्रार्थना he केल्यानंतर becomes all right. तो बरोबर होतो, नीट But होतो. again he comes. पण परत तो येतो. Now the reason he comes is आणि एक कारण आहे तो येतो he feels secure. त्याला सुरक्षित वाटतो. उसको थोड़ा अच्छा लगता, प्रार्थना पास्टर करता है तो अच्छा लगता. वो डरता है कुछ हार्ट अटैक आ जाएगा ऐसा करके, वो डरने की वजह से बार बार आ रहा है. वो आरोग्य मिला है मगर वो डर उसको छोड़ता नहीं है, जिसकी वजह से उसको ब्रीदिंग का कभी कभी प्रॉब्लम आता है. एंड ही कम्स रनिंग. आणि तो धावत पळत आफ्टर येतो. आई प्रे ही फील्स ऑल राइट. आणि पास्टर प्रार्थना केल्यानंतर त्याला बरं वाटतं. पास्टर ने प्रार्थना किया, काउंसलिंग किया, नाउ आई एम फ्री. आता मी बंदमुक्त आहे. यू नो, फियर भीती इज द नंबर वन प्रॉब्लम. ती सर्वात मुख्य समस्या So आहे. the devil is using fear from every platform. आणि शैतान प्रत्येक मंचापासून भीतीचा उपयोग करत आहे. And there are many hidden things which I cannot tell you now. आणि असं अनेक लपलेली गोष्टी आहे जो आता मी तुम्हाला सांगू शकत I'm नाही. just praying मी फक्त प्रार्थना करत for a आहे great exposure. एक महान उघडकीसाठी.
for a great exposure. That's आणि all. महान उघडकीसाठी मी फक्त प्रार्थना करत आहे, But there are many hidden things. कारण अनेक Okay. लपलेली गोष्टी आहे. You know, when people are looking at masks, people wearing masks, आणि जे लोक मास्क घालत आहे fear news of death, आणि मृत्यूच्या भीतीच्या जे बातमी आहे hearing shortage of vaccine, आणि लसाची जेव्हा कमतरताविषयी ते hearing ऐकत shortage of hospital beds, आणि ते जेव्हा ते ऐकत आहे की हॉस्पिटलमध्ये जी मृत्यूची जी बातमी आहे continuously hearing the wail of these ambulance sirens, आणि निरंतर ते ॲम्ब्युलन्सचे जे सायरन ऐकत आहे त्याच्यामुळे then you're seeing mass graves on the news and TV channels. आणि न्यूज आणि टी व्हीच्या बातमीमध्ये जेव्हा तुम्ही महान कबरेमध्ये दफन करण्याविषयी गोष्टी पाहत आहे, These are taking a toll on people's health. आणि ही गोष्टी लोकांच्या तब्येतीवर परिणाम करत आहे. All these people are continuously being fed by the negative diet, आणि हे सर्व लोक हे नकारात्मक भोजनाद्वारे स्वतःला भरत आहे and they are feeding a growing reservoir of fear and anxiety. आणि ते स्वतःला भीती आणि कळकळीने भरत आहे. हे सर्व गोष्टी पाहून You know, I have received many mails I'm receiving every time, आणि अनेक मला मेल मिळत आहे, and ईमेल मिळत आहे, even phone calls sometimes. I don't know how people get my phone number, आणि मला फोन कॉल देखील येत आहे. मला माहिती नाही लोकांना माझा फोन नंबर कसं मिळत आहे, asking me to pray. आणि मला सांगत आहे की त्यांच्यासाठी And प्रार्थना केली. especially they have complained of heart pain, आणि विशेष करून ते हृदय दुखण्याविषयी Breathlessness, कुरकुर करत आहे, श्वास घेण्याची समस्याविषयी बोलत आहे, pulse rates racing. आणि त्यांचे जे पल्स आहे ते वाढत आहे. You know, these things have taught us a lesson आणि ह्या गोष्टीने आपल्याला एक धडा शिकवले आहे. that physical exercise profits little, आणि जे शारीरिक कसरत आहे थोडा फायदेशीर आहे, but godliness पण सुभक्तीपणा is profitable in all things. ती सर्व गोष्टीमध्ये फायदेशीर आहे. Amen. Amen. Living godly profits in every area of your life. आणि दैवी जीवन जगणे आपल्या जीवनाच्या सर्व भागामध्ये आपल्याला फायदेशीर Holy आहे. Spirit told me these things: आणि पवित्र आत्म्याने मला हे गोष्टी सांगितले. spirit, आत्मा, soul, जीव, body, शरीर, and he added circumstances of your life. आणि त्यांनी भर केले जीवनाची परिस्थिती देखील. Amen. आमेन. See, godliness. सुभक्तीपणा, And godliness, this word is so deep. आणि सुभक्तीपणा हा जो शब्द आहे खूप खोल आहे What त्याच्यामध्ये. is godliness? आणि सुभक्तीपणा म्हणजे काय? What people know is very different आणि जे लोकांना सुभक्तीपणाविषयी माहिती आहे ती खूपच वेगळी आहे. than what Holy Spirit taught me about godliness. जो पवित्र आत्म्याने मला सुभक्तीपणा विषयी शिकवले आहे ते वेगळं आहे. It is profitable आणि ती फायदेशीर आहे in every area of our life. आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये. Amen. आमेन. Physical exercise, which means all that the world offers. आणि शारीरिक कसरत म्हणजे सर्व गोष्टी जो जग आपल्याला देतो, What the world tells you, आणि जो काय गोष्टी जग सांगतो, it alone cannot help you. आणि जगाची गोष्टी एकटा तुमची मदत करू शकत Why? नाही का? For you are also a spirit person. कारण तुम्ही एक आत्मिक व्यक्ती देखील आहात. Amen. Amen. And you need spiritual nourishment आणि also. तुम्हाला आत्मिक पालन पोषणाची देखील गरज Not आहे. only physical nourishment. फक्त शारीरिक पालन पोषण नाही. Believers, don't forget. आणि विश्वासूनो विसरू नका. 1/3 of you is flesh. आणि 1/3 जे तुम्ही आहे ते मांस आहे. 2/3 of you is spiritual. पण 2/3 जे तुम्ही आहे ते तुम्ही आत्मिक आहात. You need spiritual nourishment too. तुम्हाला आत्मिक पालन पोषणाची देखील गरज You आहे. cannot just live. No, मैं एक्सरसाइज करता हूँ, मैं ना अच्छा खाता हूँ, मैं अच्छा पीता हूँ, मैं तुम बेस्ट वो भी किया, फिर भी सिर्फ तुम 1/3 ही नरिशमेंट दे रहे हो. What about the rest 2/3? आणि 2/3 विषय काय? This is where Christians have failed. आणि इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहे. You know, there are Christians who are not bothered to come to church. आणि असं ख्रिस्ती आहे त्यांना काळजीच नाही की त्यांनी मंडलीत आले पाहिजे. I will tell you, Holy Spirit told me at least minimum आणि पवित्र आत्म्याने 1 मला hour. सांगितलं की कमीत कमी 1 तास you must praise, worship, तुम्ही स्तुती व आराधना केली minister पाहिजे. unto God देवाकडे तुम्ही सेवा केली पाहिजे, बोलले for पाहिजे. your faith to work तुमच्या विश्वासाला काम करण्यासाठी every day दररोज without fail. आणि न चुकता. I'll come to that. आणि त्या मुद्द्याकडे मी येणार आहे. Automatically your faith doesn't work. आपोआप तुमचा विश्वास काम You करत don't नाही. have spiritual nourishment. तुमच्याकडे आत्मिक पालन How पोषण will नाही. your divine faith work? मग तुमचा दैवी विश्वास कसं काम करणार?
because you're doing some godly things. तुम्ही काहीतरी दैवी काम करत आहे म्हणून. That's not the same as spiritual nourishment. आणि ती तसंच नाही जसं आत्मिक पालन पोषण आहे. That's what many Christians are doing. आणि असंच अनेक ख्रिस्ती करत They आहेत. think that मैंने ऐसा किया वैसा किया, मैं टेबल पहुंचा मतलब स्पिरिचुअल हो गया. ऐसा नहीं है. You have to have a personal nourishment आणि तुम्ही वैयक्तिक पालन पोषण केला पाहिजे for yourself. तुमच्या स्वतःसाठी. That's very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. See, all this we have to do on this earth. आणि हे सर्व गोष्टी आपल्याला ह्या पृथ्वीवरच करायचं आहे. Heaven living is very easy. आणि स्वर्गाच्या जगणे अगदी सोयीचं आहे. Amen. आमेन. I have taught much about heaven. आणि स्वर्गाविषयी मी तुम्हाला अधिक शिकवण दिला आहे. But we are on this earth, पण आपण ह्या पृथ्वीवर आहे living under the spiritual enemy आणि एक आत्मिक शत्रू खाली आम्ही जगत आहे. all over. आणि सर्वत्र आत्मिक शत्रू आहे. You know, in that I am teaching about God, man and Satan. आणि मी तुम्हाला देव, मनुष्य आणि शैतानाविषयी I'm going to teach you. आणि मी तुम्हाला शिकवणार आहे Where does Satan and demons live? की शैतान व दुरात्मे कुठे राहत From आहे where do they operate? आणि कुठून ते कार्य करत आहे. All this you must know. आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला कळले Because पाहिजे. people think they are in hell. कारण लोकांना वाटत आहे की ते नरकात आहे. Not all are in hell. आणि सर्व So लोक नरकात. where is their dwelling place? आणि निवासस्थान कुठे आहे How do they fight? आणि ते कसं लढत आहे. They are our spiritual enemies. आणि ते आपले आत्मिक शत्रू आहे. More greater than any natural आणि enemy. कुठल्याही नैसर्गिक शत्रूपेक्षा हे आत्मिक शत्रू श्रेष्ठ आहे. All our problem source is them. आणि आपलं सर्व समस्या व उगम ते आत्मिक शत्रूच आहे. Even man may do something, आणि मनुष्य काहीतरी करू शकतो. but the source behind is the devil. पण मनुष्याच्या मागे जो उगम आहे तो शैतान आहे. Amen. आमेन. Maybe that man gave him place, आणि कदाचित त्या मनुष्याने शैतानाला जागा दिली but असेल. yet behind that problem is the devil. तरी तो समस्याच्या मागे शैतानच आहे. That's why we are not fighting natural battle. म्हणून आम्ही नैसर्गिक युद्ध करत नाही. We live, you know, in the common level of man. आपण मनुष्याच्या पातळीवर राहतो. When someone hurts you, जेव्हा कोणी आपल्याला नाराज we करतो use natural means. आपण नैसर्गिक It's माध्यमाचा not a उपयोग. natural battle. आणि ही नैसर्गिक It's a युद्ध spiritual battle. ही एक आत्मिक युद्ध आहे. If you use natural weapons, you'll be defeated. जर तुम्ही नैसर्गिक शस्त्राचा उपयोग केले मग तुम्ही पराभूत होणार, हारून You will be जाणार. defeated. You will be influenced by the devil. आणि तुम्ही पराभूत होणार, शैतान तुम्हाला प्रभावित But if करणार. you use spiritual weapons, पण जर तुम्ही आत्मिक शस्त्रांचा उपयोग केला you will defeat him. तुम्ही शैतानाला पराभूत करणार. Amen. Amen. The devil wants you to fight a natural battle. आणि शैतानाची इच्छा आहे की तुम्ही नैसर्गिक युद्ध लढले That you पाहिजे. always are the losers, की नेहमी तुम्हीच हारणारे असेल and he is the winner. आणि तो जिंकणारा असेल. So don't neglect spiritual things. म्हणून आत्मिक गोष्टींच्या दुर्लक्ष करू नका. Every saint must have a local church. प्रत्येक संताकडे एक स्थानिक मंडळी असलेच Even पाहिजे. if you are a gifted person, जरी तुम्हाला देणगी आहे तरीही, talented person. जरी तुमच्यामध्ये कसब आहे, गुण आहे तरीही, Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला सांगितले. everyone must be sitting under the full-time calling. आणि जो कोणी पूर्ण वेळेच्या पाचारणाखाली बसले आहे That's a must. आणि प्रत्येक लोकांनी पूर्ण वेळेच्या पाचारणाखाली Because बसले पाहिजे ही एक Hebrews गरजेची आहे. 10:25 says, कारण इब्री करास 10:25 म्हणत आहे. the assembling prepares us आणि इथे जेव्हा आपण एकत्रित होतो ही गोष्टी आपली तयारी करतो for the rapture. स्वर्गरोहणासाठी. Amen. आमेन. In the church, you're being prepared for the rapture. आणि मंडळीमध्ये तुमची तयारी होतो स्वर्गरोहणासाठी. Keep your soul life clean. आणि तुमच्या जीवाच्या आत्माला शुद्ध ठेवा. If you want to get the revelation of powerful prayers, जर तुम्हाला सामर्थ्यशाली प्रार्थनाचे प्रकटीकरण पाहिजे, God is not teaching us. प्रभू आपल्याला शिकवत You नाही. know, there are prayers that are so powerful, आणि तुम्हाला माहिती आहे अशी प्रार्थना आहे जी इतकं सामर्थ्यशाली आहे the devil will tremble. शैतान थरथर कापणार. But you know, that requires a clean soul. पण त्याच्यासाठी एक शुद्ध जीवाची गरज आहे. So that's why God is not teaching us that revelation म्हणून प्रभू आपल्याला तो प्रकटीकरण शिकवत नाही unless we come up to that maturity. जोपर्यंत तुम्ही ते प्रौढप्रतपर्यंत येत नाही तोपर्यंत. Because these are authority prayers. कारण ही अधिकाराची प्रार्थना आहे. And Jesus is the chief of the hosts. आणि येशू जो सैन्यांच्या मुख्य आहे.
सैन्यांचा राजा आहे. सैन्यांचा राजा आहे. Amen. आमेन. He's in us. आणि तो आपल्यामध्ये आहे. So the host will listen when your soul is clean. म्हणून सैन्य तुमच्या ऐकणार जेव्हा तुमचा जीव शुद्ध असेल तेव्हा. So that's why God is not revealing many things. म्हणून देव अनेक गोष्टी प्रगट करत नाही. So keep your life clean. म्हणून तुमच्या जीवनाला शुद्ध ठेवा. Be careful what you see. आणि सावध राहा की What तुम्ही you काय hear, बघत आहे, काय ऐकत what you आहे, speak. जे तुम्ही बोलत आहे. Even hearing rubbish things आणि घाणेरडी गोष्टी ऐकणे देखील is wrong. ती चुकीचं आहे. Because it goes to your soul. कारण ही घाणेरडी गोष्टी आपल्या If someone जीवामध्ये is telling about someone to you, जर कुणी दुसऱ्या व्यक्तीविषयी तुमच्याशी you have बोलत no आहे, right to hear. तुम्हाला काय अधिकार नाही ते ऐकायला. You have to take care of yourself. तुम्ही स्वतःची काळजी घेतली Why पाहिजे. allow someone to throw garbage in you? आणि कुणी तुमच्यामध्ये कैर कचरा का फेकला पाहिजे. Amen. Amen. You know what I do? आणि मी काय करतो, When someone offends me, जेव्हा कोणी मला नाराज करतो, I pray. मी प्रार्थना करतो. If it continues, आणि जर तो निरंतर असं I block. नाराज करतो, I block that person. मी त्या व्यक्तीला Why? ब्लॉक करतो. का? Because I don't want to partake of that offense or evil. कारण मला त्या जे वाईट आहे किंवा जो नाराजगी आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा No, नाही. I don't want to partake what is yours of darkness. Keep it. आणि तुमच्या जे अंधकाराच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला सहभागी व्हायचं नाही, तुम्हीच ठेवा. I don't want to, because that's what Holy Spirit told me. कारण असंच पवित्र आत्म्याने Don't मला partake of any darkness. आणि अंधकाराच्या गोष्टीमध्ये सहभागी होऊ नका. You have to take care of yourself. आणि तुम्ही स्वतःची काळजी घेतली तुम पाहिजे. क्या कचरा डब्बा है क्या? कोई भी कुछ भी बोल के तुम लेता है उसको? नहीं. You know, your words surround you. आणि तुमचे जे शब्द आहे तुमच्या अवतीभोवती आहे. Life and death are in the power of your tongue. जीवन व मृत्यू तुमच्या जिभेच्या Not सामर्थ्यात only आहे. your tongue, but others' tongue too. आणि फक्त तुमच्या जिभामध्ये नाही पण इतर लोकांच्या जिभामध्ये देखील. Whether they are speaking life or death. आणि ते जीवन किंवा मृत्यू बोलत असेल ते You देखील. choose. तुम्ही निवड करा. Protect yourself. स्वतःचे रक्षण करा. Amen. Amen. Don't be surrounded by wrong words. आणि चुकीच्या शब्दाने स्वतःला घेरू नका. You live by the words you speak. आणि जे शब्द तुम्ही बोलत आहे त्याच्यानेच तुम्ही जगेल. This is very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. You know, when there's a fight at home, जेव्हा घरी भांडण असतो, when rough words are spoken, जेव्हा आपण क्रूर शब्द बोलतो, when any man of God enters, जेव्हा कुठलाही देवाचा सेवक प्रवेश करतो, he realizes that something wrong is spoken. आणि त्याला तेव्हाच कळतो की काहीतरी क्रूर शब्द इथे बोलले गेले But आहेत. you will not understand because you have been you are always speaking that way. आणि तुम्हाला कळणार नाही कारण नेहमी तुम्ही क्रूर शब्दच बोलत होते म्हणून. And you're living in those words. आणि तुम्ही त्या शब्दामध्येच राहत Now, आहे. the mystery is, आता रहस्य अशी Holy आहे, Spirit showed me, पवित्र आत्म्याने मला दाखवले, demons swim in these negative words. आणि जे दुरात्मे आहे ते ह्या नकारात्मक शब्दामध्ये पोहत आहे, तरंगत आहे. More deeper, आणि अजून खोल. I don't know, I will not tell that now. Okay. So, read the Bible daily, pray. म्हणून रोज पवित्र शास्त्र वाचा, प्रार्थना करा. That's why in the Bible we have, fear not. म्हणून शास्त्रामध्ये लिहिले आहे, भिऊ नका. That's the message of hope God gives us always. आणि तो आशेचा संदेश नेहमी आपल्याला देतो. It's a message of hope आणि तो आशेचा संदेश आहे that removes fear. जो भीतीला काढतो. You know, the message of the gospel of what Jesus did आणि सुवार्ताचा जो संदेश आहे जो येशूने is केला a आहे, message of hope, तो आशाचा संदेश आहे. a message of bright future for us. आणि एक योग्य भविष्याचा संदेश आहे आपल्यासाठी. That's what Jeremiah 29:11 says. आणि असंच इर्म्या 29:11 म्हणत आहे, God says, I have good plans for you आणि ते म्हणत आहे माझ्याकडे तुमच्यासाठी चांगलं योजना आहे, संकल्प and आहे, a good future for you. आणि तुमच्यासाठी एक चांगलं भविष्य I'm आहे. always thinking about that good plan for you. आणि नेहमी मी तुमच्याविषयी जो चांगला योजना आहे त्याच्याविषयीच विचार करतो. God is not thinking destructive plans for you. आणि No, देव no. तुमच्याविषयी विनाशाचे विचार करत नाही. He's not thinking your plans. आणि देव तुमच्या योजनाचा विचार He's करत thinking नाही. His plans which are the best for you. आणि देव त्याच्याच योजनाचा विचार करत आहे जो तुमच्यासाठी खूपच उत्तम आहे. Amen. आमेन. So don't keep fear at all. म्हणून भीती मुळीच ठेवू नका. In fact, 1 John 4:8 says, आणि खरोखर 1 योहान 4:8 perfect म्हणत, love casts out fear.
परिपूर्ण जी प्रीती आहे सर्व भीतीला बाहेर And काढतो. Holy Spirit told me perfect love is Jesus. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले परिपूर्ण प्रीती येशू आहे. You know, some Christians have come and said, Pastor, that fear doesn't leave. आणि काय ख्रिस्ती लोक येऊन मला बोलतात की पास्टर भीती सोडून जात नाही, निघून जात नाही. I'm doing everything, आणि मी प्रत्येक गोष्टी करतो but fear doesn't leave. पण भीती मला सोडून जात नाही. You know, for fear to leave, आणि भीतीला सोडून जाण्यासाठी you must let that love of God manifest in your life. तुम्ही देवाची जी प्रीती आहे तुमच्या जीवनामध्ये प्रगट व्हायला परवानगी दिली पाहिजे. अगर प्रेम नहीं है तो डर नहीं जाएगा, because fear लव से डरता है और भाग जाता है. कारण भीती प्रीतीला घाबरतो आणि पळून जातो. Amen. आमेन. If you have hate, जर तुमच्यात द्वेष आहे, you are attracting fear. तुम्ही भीतीला आकर्षित करत आहे. What will cast out fear is living the love life. आणि भीतीला कुठल्या गोष्टी बाहेर काढणार? प्रीतीचे जीवन जगून. That perfect agape love. आणि परिपूर्ण अगापे प्रीती. Amen. आमेन. अगर तुम झगड़ा कर रहे, ये कर रहे हो, वो कर रहे हो, बिटरनेस रखो, इसके बारे में बोलता है, उसके बारे में हेट है, अनफॉरगिवनेस है, फियर तुम उसके द्वारा पकड़ के रखता है. You know, when you keep fear, तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही भीती ठेवतात knowingly, unknowingly, जाणून किंवा न जाणून, it is slowly destroying you from inside. आणि ती हळूहळू आतून तुमचा नाश करत आहे. You don't know. तुम्हाला माहिती नाही. That's the reason so many sickness and disease. आणि हीच कारण आहे की अनेक लोकांमध्ये अनेक आजार व रोग आहे. They won't tell you. ते तुम्हाला सांगणार नाही. It's the fear आणि ती भीतीच आहे which stops your body functioning. जो तुमच्या शरीराच्या कार्याला कामाला बंद करतो. You know, some people have died काय लोक मरण पावले आहे, though they had no problem. जरी त्यांच्यामध्ये काही समस्या नव्हती तरी ते मरण पावले. And then the cause of death is heart attack. आणि मग ते मृत्यूचं कारण काय लिहित आहे? हृदयविकाराचा झटका. It was fear and anxiety. आणि ती भीती व कळकळ होती. And sometimes fear hides. आणि कधी कधी भीती लपतो. There is no other way. आणि इतर कुठलाही मार्ग नाही. The love life. प्रीतीच्या जीवन. You know, when I say love life, say amen. आणि जेव्हा मी प्रीतीच्या जीवन बोलतो आमेन लोक बाहर बोलतात. जाके ओ उसने ऐसा है, इसने क्या, फिर तुम amen बोला क्यों? Many people don't understand. अनेक लोकांना कळत नाही. Love life is not just believing love. आणि प्रीतीचे जीवन फक्त ह्या गोष्टीवर विश्वास करणे नाही की प्रीती. Walking by love has so many meanings. आणि प्रीतीने चालणे ह्याच्यामध्ये अनेक अर्थ आहे. That you don't keep offense. जेणेकरून ज्याच्या एक कारण आहे की तुम्ही नाराज नाही You ठेवले forgive पाहिजे. others. तुम्ही इतरांना क्षमा करत आहे. You don't hate. तुम्ही द्वेष करत नाही. There are many things involved there. आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी गुंतला You आहेत. read 1 Corinthians 13. तुम्ही 1 कोरिन्थीकरास 13 You वाचा. know about love life. मग तुम्हाला प्रीतीच्या जीवनाविषयी कळेल How to walk in love. की कसं तुम्ही प्रीतीत चालले पाहिजे. Amen. आमेन. तुम प्रेम से जीवन बिताओ, प्रभु यीशु का प्रेम से, डर टिकेगा भी नहीं. आमेन. इन लोग इधर घर में झगड़ा करते, पास्टर प्रार्थना करा, हाँ अभी अच्छा लग रहा, घर में गया वापस से डर आ गया. तुम्हारा जीवन चेंज करो. People are using wrong things. आणि लोक चुकीच्या गोष्टीचा उपयोग करत आहे. Where they need to live this love life, जिथे त्यांनी हे प्रीतीचे जीवन जगले पाहिजे they are looking for someone to pray for them. ते बघत आहे की इतर कुणीतरी त्यांच्यासाठी प्रार्थना केले पाहिजे. It doesn't work that way. आणि अशा प्रकारे काम होत नाही. If it was that way, जर अशा प्रकारे असते वो तो सबसे अच्छा है. मैं तो झगड़ा करेगा पक्का, तुमसे प्रेयर करो, मेरा डर जाना चाहिए. अरे अच्छा है वैसा. मैं झगड़ा करेगा, बिटर रहेगा, इसके बारे में बोलेगा, उसके बारे में बोलेगा, कुछ चीज करेगा, और तुम प्रार्थना करो मेरे लिए. Doesn't work that way. आणि अशा प्रकारे काम होत नाही. Now we have to get our basics right. आता आपण आपली जी प्राथमिक गोष्टी आहे, मूलभूत गोष्टी ते बरोबर केले पाहिजे. इतना साल मंडली ने जो सीखा है वो ठीक नहीं था. ऐसे ही हम लोग टाइम पास चल रहा था ऐसा. But now no more. पण आता ह्या पुढे असं नाही. Amen. आमेन. It's a fun life. आणि ही मजेचं जीवन आहे, Blessed life. आशीर्वादित जीवन But आहे. based on the new revelation आणि नवीन प्रकटीकरणाच्या आधारे of the word of God. देवाच्या वचनाद्वारे. So for fear to leave, म्हणून भीतीला निघून जाण्यासाठी
You must let the love of God manifest in your life. तुम्ही देवाच्या प्रीतीला तुमच्या जीवनामध्ये प्रगट केले पाहिजे, काम करायला परवानगी दिले So पाहिजे. those who come often म्हणून जे नेहमी येत asking me to pray for fear to leave, आणि जे नेहमी माझ्याकडे येत आहे असं प्रार्थना करायला की भीती मला सोडून गेला पाहिजे, if I tell them, जर मी त्यांना सांगतो you're not operating based on love, तुम्ही प्रीतीद्वारे काम करत नाही म्हणून they may not like it. तुम्हाला ही पसंत पडणार नाही. अरे दूसरा पास्टर तो ऐसा हाथ रख के बोला डर निकल जाओ, और ये पास्टर बोलता तुम प्रेम से रहो, प्रेम से जियो, क्षमा करो. अरे people don't like that. आणि लोकांना ही गोष्टी आवडत नाही. We were living like this for so many years. आपण असंच जगत होतो एवढ्या We वर्षापर्यंत. don't want the truth. आपल्याला सत्य नको. And everyone is interested to have a standing before people. आणि प्रत्येक लोकांना पाहिजे की ते लोकांच्या नजरेत चांगले असले पाहिजे. अगर मैं ऐसा बोला तो वो उन लोग गुस्सा आ जाएंगे, फिर चर्च में नहीं आएंगे, फिर टाइट्स नहीं देंगे, फिर पैसा नहीं देंगे, फिर मेरा नाम खराब कर देंगे. वो सच है, जाने दो ना. हेलो, है ना, ताकि मेरे को लोग प्रेस करे तो मैं नहीं बोलता हूँ, जाने दो. लोग पास्टर पॉल इज द बेस्ट पास्टर. आणि ते बोलेल की पास्टर पॉल सर्वात उत्तम पास्टर आहे. बट पास्टर बोला तुम्हारा फॉल्ट है. देखो कोई भी पास्टर ऐसा नहीं बोला, यही बोलता है. You know, many years back, आणि अनेक वर्षांपूर्वी when I met brother D.S. Dinakaran, जेव्हा मी D.J.S. दिनेकरनला भेट दिलो, when he was alive, जेव्हा तो जिवंत होता and the Lord told him, आणि प्रभूने D.J.S. दिनेकरनला सांगितले he said, tell this pastor, आणि ह्या पास्टरांना सांग, our family knows this, आमच्या कुटुंबाला माहिती आहे because they were all there. कारण आम्ही सर्व Said, होते. this pastor for black he says black, white he says white. आणि D.J.S. दिनेकरनने सांगितले हा जो पास्टर आहे तो काळाला काळा बोलतो आणि पांढऱ्याला पांढरा बोलतो. He doesn't compromise. आणि तो तडजोड करत नाही. That's the testimony of Jesus. आणि तो येशूच्या साक्षी For आहे me. माझ्यासाठी. Because I am not interested in my standing before you. आणि माझ्या पुढे मी तुमच्या पुढे कसं उभा आहे ह्याच्यामध्ये मला काही रुची नाही. I just want to tell you the truth. मला फक्त तुम्हाला सत्य सांगायचं I आहे want to establish my standing before God. आणि मला देवापुढे नीट उभं राहायचं आहे. Amen. आमेन. Okay. So you must change your love walk. म्हणून तुम्ही तुमचे जे प्रीतीचे जीवन आहे ते बदलले पाहिजे. If your sickness is not going, जर तुमचा आजार तुम्हाला सोडून जात नाही, it's not God given sickness. आणि देवाने तुम्हाला ही दिलेली आजार नाही. Don't take the word, the Lord's prayer का word, let your will be done. आणि प्रभूची जी प्रार्थना आहे ते वाक्य घेऊ नका की प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. तुम्हारा इच्छा है प्रभु तो बीमार रहने दो, तुम्हारा इच्छा नहीं तो निकालो. वो बीमारी कभी नहीं जाएगा. प्रभु बोलेगा मेरा इच्छा वचन में लिखा है, पढ़ो थोड़ा. वो देखो ऐसा लिखा है ना, ले rightly divide the word of truth. सत्याच्या वचनाला बरोबर दुबागा. Amen. Amen. Rightly divide the word of truth. सत्याच्या वचनाला बरोबर वेगळं करा. The word of truth is for everyone. आणि सत्याचे वचन सर्वांसाठी आहे. It's for the unsaved. आणि न तारण पावलेल्या It's लोकांसाठी for the आहे. believers. विश्वासू लोकांसाठी Even आहे. among the believers, आणि विश्वासू लोकांमध्ये it is for देखील the immature. आणि अप्रौढ लोकांसाठी It's for the आहे एक वचन. mature. आणि प्रौढ लोकांसाठी It's एक for वचन. various generations. आणि वेगवेगळ्या पिढींसाठी वचन In आहे. this generation, it's different. आणि ह्या पिढीसाठी वचन वेगळं आहे. Amen. Amen. So you must rightly divide the word of truth. म्हणून सत्याच्या वचनाला तुम्ही बरोबर दुभागले पाहिजे. You cannot take any word and apply it to yourself. आणि कुठलाही वचन घेऊन तुम्ही स्वतःसाठी लागू करू शकत नाही. You know, Holy Spirit told me when you operate by love, पवित्र आत्म्याने सांगितले की जेव्हा तुम्ही प्रीतीने चालत आहे, your ministering angels तुमच्या सेवा करणारे जे will देवदूत minister the light of peace. ते तुम्हाला शांतीच्या जीवनाची सेवा करणार. Amen. आमेन. It's a great blessing आणि एक महान आशीर्वाद आहे to walk in love. प्रीतीमध्ये चालायला. Walking in love means
forgiving. आणि प्रीतीमध्ये चालणे म्हणजे क्षमा No, करणे. you don't know. Every day आणि तुम्हाला माहिती नाही, when I pray दररोज with my wife, ज्या पास्टर माझ्याबरोबर प्रार्थना करत आहे I forgive all those who offended me. आणि मी त्या सर्व लोकांना क्षमा करतो ज्यांनी मला नाराज केला आहे. I tell the Lord very आणि clearly, मी प्रभूला स्पष्टपणे I सांगतो don't feel like forgiving them, आणि मला वाटत नाही की मी त्यांना क्षमा केला but पाहिजे, I choose to forgive them पण मी निवड करतो त्यांना क्षमा from करण्यासाठी my will. माझ्या इच्छेने. See, your feeling doesn't matter आणि तुमच्या before भावना God. तिथे मध्ये येत नाही. Faith matters. विश्वास महत्वाची आहे. Yet I choose to forgive them. तरी मी निवड करतो त्यांना क्षमा I don't करण्यासाठी. feel like blessing them, आणि मला आवडत नाही त्यांना आशीर्वाद but I द्यायला, choose to bless पण them मी निवड करतो त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, so that Satan has no power over my life. जेणेकरून शैतानाला माझ्या जीवनावर काहीही सामर्थ्य नसतो. Amen. Amen. I've been doing this for years, आणि खूप वर्षापासून मी ही गोष्टी करत आहे and many people don't know. आणि अनेक लोकांना माहिती नाही They are my enemies. आणि ते माझे शत्रू They आहे treat me as enemies, आणि ते मला शत्रू म्हणून समजत आहे, but they don't know. तरी त्यांना माहिती नाही. We are praying for them, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, for their blessing. त्यांच्या आशीर्वादासाठी. See, this is the love walk. आणि ही प्रीतीमध्ये चालणारं जीवन आहे. Our way is a way of the walk of love. आमचे जे मार्ग आहे प्रीतीच्या जीवनाचा मार्ग आहे. Satan has no power आणि over जिथे those who operate by the love of Jesus. आणि शैतानाला त्या लोकांवर सामर्थ्य नाही जे येशूच्या प्रीतीच्या जीवनाने चालत आहे. That's why when Satan came, Jesus said, म्हणून जेव्हा शैतानाला येशूने Satan सांगितले is coming, शैतान येत आहे, but he has got nothing in पण me. त्याला माझ्यामध्ये काही दिसणार नाही, That is मिळणार his. नाही. उसका कुछ भी प्रॉपर्टी मेरे में नहीं है. नहीं है मतलब अंधकार का जो भी कार्य है वो नहीं है, वो कुछ नहीं कर सकता है. See, you know, I have prayed for so many people, people are healed. आणि मी अनेक लोकांसाठी प्रार्थना केली, लोकांना आरोग्य मिळाले. But if there are sicknesses पण असं काय आजार that आहे doesn't leave you, जो तुम्हाला सोडून जात नाही, you change your lifestyle. मग तुम्ही तुमच्या जीवनशैली बदला. Amen. आमेन. तुम्हारा हार्ट क्लीन रखो, अपने आप सब ठीक हो जाएगा. Because love is a winner. कारण प्रीती जिंकणारा आहे. Hate, which is of Satan, the false god, is a loser all time. आणि द्वेष जो एक गुण आहे खोटा देवाच्या किंवा शैतानाचा, तो नेहमी हारणारा आहे. Amen. आमेन. Love is a winner all time. आणि प्रीती नेहमी जिंकणारा आहे. You walk in love. म्हणून तुम्ही प्रीतीमध्ये चाला. The hate demons can do nothing. आणि जिथे द्वेषाचे दुरात्मा तुमच्या काही इजा करू शकत नाही. Amen. आमेन. And Jesus, who is the perfect love, is in you. आणि येशू जो परिपूर्ण प्रीती आहे तुमच्या मध्येच आहे. You know, only the sinners in the world, फक्त जगामध्ये जे पापी आहे they remain in darkness of anxiety and fear. That's what Holy Spirit said. आणि ते कळकळ व भीतीच्या अंधकारामध्ये राहत आहे. They are living in the darkness of anxiety and fear. आणि जे पापी लोक आहे ते भीती व कळकळाच्या अंधकारामध्ये राहत आहे. Though our Father gives them benefits of जरी this world, जरी आपला देव पिता त्यांना ह्या जगाचा फायदा देतो, but the angels do not minister the light of peace. पण जे देवदूत आहे त्यांना शांतीच्या जीवनाच्या दान देत नाही. वो नहीं है उनमें. आणि त्यांच्यामध्ये ती गोष्टीच प्रभु नाही. उनको धूप देगा, बारिश देगा, सब आशीर्वाद भी देगा दुनिया का अगर मांगा तो, मगर देवदूत का उनको कुछ भी हेल्प नहीं है. Because the angels are the ones who कारण- protect, who encourage, आणि देवदूत असं आहे जे संरक्षण करत आहे, प्रोत्साहन देत who आहे, minister peace to you. जे तुम्हाला शांती देत आहे. Didn't one angel, when Jesus was praying, आणि जेव्हा येशू प्रार्थना करत होता तेव्हा एक देवदूत after prayer he came and strengthened him. आणि येशूच्या प्रार्थना झाल्यानंतर तो देवदूत येऊन येशूला बल दिले, शक्ती दिले. Read in the Bible. शास्त्रामध्ये वाचा. They were waiting. आणि ते वाट पाहत होते When Jesus finished, की येशूने जेव्हा आपला प्रार्थना पूर्ण केला till the time they didn't minister. आणि त्यावेळेपर्यंत त्यांनी येशूची सेवा And our केली. Father said, go. जेव्हा आपल्या देवपिताने सांगितले They जा, went and ministered. आणि त्यांनी जाऊन येशूची सेवा केली. So that's a blessing we have. म्हणून तो आशीर्वाद तुमच्याकडे But you आहे. can attract the angels only when you walk in love. पण तुम्ही देवदूतांना आकर्षित करू शकत आहे फक्त
फक्त जेव्हा तुम्ही प्रीतीने जगत आहे तेव्हा. Amen. Lastly, शेवटी before I close, आणि समाप्त करण्याच्या आधी I was praying for one lady. आणि मी एक स्त्रीसाठी प्रार्थना करत होता. She was newly born again Christian, आणि ती एक नवीन जन्मलेली ख्रिस्ती होती and she was having fear. आणि तिच्यात भीती होती. And then Holy Spirit told me that she has the influence of Satan in her life. आणि मग पवित्र आत्म्याने मला सांगितले की शैतानाचा प्रभाव तिच्या जीवनावर आहे. When I told her that, आणि जेव्हा मी तिला ते सांगितले, she told me तिने मला that सांगितले before she came to the Lord, की प्रभूमध्ये येण्याच्या आधी she had much hate तिच्यामध्ये खूप द्वेष होती. because of the past कारण भूतकाळच्या जे गोष्टी झाले त्याच्यामुळे background. आणि भूतकाळच्या पार्श्वभूमीमुळे. When Jesus as love came into her heart, जेव्हा येशू प्रीती म्हणून तिच्या हृदयात आले, hate left her. द्वेष तिला सोडून गेले. There was no hate, मग तिच्या हृदयात द्वेष नव्हती, but the devil was deceiving her, पण शैतान तिला फसवत होती influencing her आणि तिला प्रभावित करत होता with a negative kind of fear. नकारात्मक प्रकारच्या भीतीने. That's why she need to have faith. म्हणून तिला विश्वासाची गरज आहे. Then I counseled with her. आणि मग पास्टराने तिच्याबरोबर सल्ला केले. I said, he's just influencing you from आणि outside. पास्टराने सांगितले शैतान बाहेरून तुला It प्रभावित is करत not आहे. in you. आणि ही गोष्टी तुझ्यात नाही, You had it तुमच्यामध्ये आहे. because of your background. कारण तुमच्या पार्श्वभूमीमुळे You had hate. आणि तुझ्यात द्वेष But when आहे. you came to the Lord, पण जेव्हा तू when प्रभूमध्ये you आले, believed in the Lord जेव्हा तू Jesus, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास, Jesus came as love in your heart येशू प्रीती म्हणून तुझ्या हृदयात आले and removed hate. आणि द्वेषाला पूर्णपणे काढून टाकले. Hate brings fear. आणि जो द्वेष आहे भीतीला घेऊन येतो. Hello? Hate brings fear. द्वेष भीतीला घेऊन येतो. When you have hate, जेव्हा तुमचा द्वेष आहे, the devil will bring the negative fear. शैतान नकारात्मक भीती घेऊन येणार. Love is the answer. आणि प्रीतीच उत्तर आहे. So after I prayed for her, आणि तिच्यासाठी प्रार्थना the केल्यानंतर negative fear left her. मग ते आत्मा तिला सोडून गेली. So a heart of love म्हणून एक प्रीतीच्या हृदय has no negative fear, त्याच्यामध्ये कुठलाही नकारात्मक भीती नाही, only godly fear. फक्त दैवी भीती आहे. But a heart of hate पण एक द्वेषाच्या हृदय has no godly fear, त्याच्यामध्ये दैवी भीती नाही, but can have negative fear. पण त्याच्यामध्ये नकारात्मक भीती आहे. Now I wanted to teach you more, but we don't have time. आणि अधिक तुम्हाला शिकवायचं होतं But पण वेळ नाही. keep coming, तुम्ही येत राहा. because it's not just by prayer. फक्त प्रार्थनाने गोष्टी होत नाही. बहुत लोग हम लोग क्या सोचा है, वचन सुनने के बजाय, वचन के मुताबिक रहने के बजाय हम लोग ने प्रार्थना इस्तेमाल कर दिया. नहीं 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 नहीं, अभी वो छोड़ो पहले का रोड प्रार्थना, वो सब पास्ट है. अभी live by the word आता वचनाने तुम्ही जगा and in prayer. आणि प्रार्थना करा. Use prayer to thank the Lord आणि प्रार्थनाचा उपयोग करा प्रभूला धन्यवाद you, Father. धन्यवाद पिता that you have blessed me. की तुम्ही मला आशीर्वादित You have केला made my life wonderful. आणि तू माझ्या जीवनाला Because अप्रतिम of केलं. Jesus. आणि येशू ख्रिस्तामुळे Who's the package of blessing for me? जो आशीर्वादाचा पुडा आहे मुझे माझ्यासाठी. आपने सब कुछ दिया प्रभु, मैं आनंदित हूँ प्रभु, मैं बहुत खुश हूँ प्रभु. Amen. Use that way. आणि असं प्रकारे प्रार्थनाचा उपयोग पर करा. हम लोग ने कभी ऐसा प्रार्थना नहीं किया. कभी भी प्रभु ये नहीं कर लो, आज वो अभी ना ये प्रॉब्लम है, अच्छा अभी वो प्रॉब्लम है. हम लोग क्या सोचा, प्रभु ने कुछ दिया ही नहीं. प्रभु बोला क्या मैं कुछ नहीं दिया क्या अभी तक, क्योंकि जो भी आया तो ये नहीं वो नहीं वो नहीं ये नहीं, मतलब हमने कुछ नहीं दिया तुमको. ये क्रिस्ती जीवन हम लोग ने ऐसा ही बिताया ऑल दिस इयर्स. People have lived and died praying only like this. आणि लोक जगले आणि मेले आहे असंच जगून. Now we must change. आता आपण बदललो पाहिजे. Amen. आमेन. This is a new time. आणि ही नवीन वेळ आहे. Let's all stand up. चला आपण उभे राहूया. Now what? Online prayer. Okay. I'll pray for you afterwards. आणि तुमच्यासाठी नंतर प्रार्थना Now करणार. all those online, आणि सर्व जे ऑनलाईन बघत आहे, ये पैंडेमिक की वजह से ऑनलाइन ठीक है, मगर ये परमानेंट मत बनाओ. I know there are other saints from other churches. आणि मला माहिती आहे इतर मंडळीतून दुसरे संत आहे जे बघत आहे. Be faithful in your local church. Let आणि me pray for तुमच्या you. स्थानिक मंडळीमध्ये विश्वासू राहा. Thank you, Father, for all those who are watching online. धन्यवाद प्रभू त्या सर्व लोकांसाठी जे ऑनलाईन बघत आहे. You love them all.
आणि तू सर्वांवर प्रीती करतो. They are blessed people. ते आशीर्वादित लोक आहे. And though I have not finished this message, जरी मी हा संदेश पूर्ण केला नाही, because I want to share about the fragrance of Christ in us. कारण मला ख्रिस्ताचे जे परिमळ आहे जो आमच्यामध्ये त्याच्याविषयी सांगायची इच्छा आहे. The odor of the devil in us. आणि शैतानाचा जो दुर्गंध आपल्यामध्ये आहे तो. There are two flavors. आणि दोन सुगंध आहे. Whomsoever we manifest, आणि ज्या कोणाविषयी आपण प्रगट करतो, heaven or hell comes. स्वर्ग किंवा नरक आपल्यामध्ये येतो. This from the Bible. आणि ही शास्त्रामधून आहे. There are two flavors. आणि दोन सुगंध आहे. The fragrance of Jesus Christ, येशू ख्रिस्ताचा सुगंध, that is living the love life, आणि तो आहे प्रीतीचे जीवन जगणे. and the odor of sin and hell and the devil, आणि शैतान, नरक व त्याच्या दुरात्म्याचे which जे दुर्गंध आहे, attracts the demons. जो दुरात्म्याने आकर्षित करतो. That's the way they know आणि अशा प्रकारे त्यांना कळतो. that person has my life. आणि त्या व्यक्तीमध्ये माझं जीवन आहे. So don't allow म्हणून परवानगी देऊ नका. darkness to enter. म्हणून अंधकाराला तुमच्यामध्ये यायची परवानगी देऊ नका. If you're going through any problems, जर तुम्ही कुठल्याही समस्यातून जात sickness आहात, or disease, आजार व रोगातून, any symptoms of this virus, आणि ह्या विषाणूचे कुठलेही लक्षण, I rebuke it in Jesus' त्याला name. धमकवतो येशूच्या नावात. Any fear कुठलाही भीती, in any form, कुठल्याही रूपामध्ये, the negative fear, नकारात्मक भीती be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Be healed. आणि आरोग्यदायी हो. I command every part of your body आणि तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवांना आज्ञा देतो to function excellently as God made it. आणि निपुणतेने काम केला पाहिजे जसं देवाने त्यांना बनवले आहे. Every defect be removed आणि प्रत्येक दोष काढले जाऊ दे in Jesus' name. येशूच्या नावात. Any spirits troubling your mind, आणि कुठलाही जे दुरात्मे तुमच्या मनाला त्रास देत आहे, I bind this mental ह्या spirits. सर्व मानसिक आत्म्याला बांधून Be टाकतो. gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Be free मोकळे व्हा. even from any symptoms of this virus. आणि ह्या विषाणूचे काही लक्षण असले तरीही In Jesus' name. येशूच्या नावात. And I remove all fear. मी सर्व भीतीला काढून I टाकतो. declare आणि मी घोषणा करतो, no virus will come near your house. कुठलाही विषाणू तुमच्या तंबूजवळ येणार नाही, In घराजवळ येणार Jesus' नाही. name. येशूच्या नावात. Don't fear. भिऊ नका. Build your life in the word. आणि तुमच्या जीवनाला वचनामध्ये बांधा. Holy Spirit is telling again, पवित्र आत्मा परत सांगत आहे, don't neglect the word of God. देवाच्या वचनाच्या दुर्लक्ष करू नका. And assembling with saints आणि संतांबरोबर एकत्रित होणे दुर्लक्ष करू नका. for encouragement, आणि प्रोत्साहनासाठी, for a blessing. एक आशीर्वादासाठी. Kindly be seated. तुम्ही बसू शकता.